हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दॅट इज स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, मागील काही लेक्चरमध्ये आपण लॉ सीईटी बद्दल भरपूर माहिती बघितलेली आहे, भरपूर लेक्चर्स देखील घेतलेले आहे। तुम्ही जर मागील लेक्चर्स बघितले नसतील तर नक्कीच बघा। तुम्ही जर मागील लेक्चर्स व्यवस्थितपणे बघितले ना तर परीक्षेच्या या कमी वेळेमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर तयारी करू शकता। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अशा प्रकारचे एमसीक्यूज घेणार आहोत जे लॉ सीईटीच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत आणि जे लॉ सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे। तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला माहितीच असेल की मित्रांनो, LLB जो एकात्मिक 5 वर्षाचा कोर्स आहे तर त्याची एक्झाम डेट आहे 2 ऑगस्ट आणि LLB जो एकात्मिक 3 वर्षाचा कोर्स आहे त्याची एक्झाम डेट आहे 3 आणि 4 ऑगस्ट। तर मित्रांनो, या कमी वेळेमध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करू शकता, तुम्ही कशा प्रकारे LLB सीईटी क्रॅक करू शकता याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केलेले आहेत। तुमचे जे काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारू शकता। तर मित्रांनो, आजचा लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, याचा फायदा तुम्हाला परीक्षेत 100% होईल। तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, Which Indian economist has been appointed on the UN High-Level Advisory Board for Socio-Economic Challenges in past COVID-19 world? म्हणजेच की या प्रश्नाचा अर्थ असा आहे की कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञांची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत: अरुंधती रॉय, अमर्त्य सेन, जयती घोष आणि रघुराम राजन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर जयती घोष या भारतीय अर्थतज्ञांची निवड करण्यात आली आहे। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी। आता सर्वात पहिले जाणून घ्या की जयती घोष या नेमक्या आहे कोण? तर मित्रांनो, जयती घोष यांचा जन्म 16 सप्टेंबर 1955 मध्ये झाला आणि त्या एक भारतीय विकास अर्थशास्त्रज्ञ आहे। त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथील सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज अँड प्लॅनिंगच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अभ्यासांच्या मुख्य क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, विकसनशील देशांमधील रोजगार पद्धती, स्थूल आर्थिक धोरण, लिंग विकासांशी संबंधित समस्यांचा समावेश आहे। आणि एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस म्हणजेच की अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय विकास अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांची प्रभावी बहुपक्षीयतेवरील नवीन उच्चस्तरीय सल्लागार गटांसाठी निवड केली आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जयती घोष यांच्याबद्दल भरपूर माहिती बघितलेली आहे। आणि मित्रांनो, ही सर्व माहिती मी तुम्हाला यासाठी सांगितलेली आहे कारण की कोणत्याही मुद्द्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न हे विचारले जाऊ शकते आणि तुमचा जेवढा चांगला अभ्यास झालेला असेल, तुमच्याकडे जेवढी चांगली इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही त्या प्रकारे प्रश्नांची उत्तरे इझिली सॉल्व्ह करू शकता। तर अशाच प्रकारे पुढचा प्रश्न विचारलाय, PSA ऑक्सिजन प्लांट्स वेअर सँक्शन्ड फॉर इन्स्टॉलेशन इन पब्लिक हेल्थ फॅसिलिटीज, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ PSA? तर सर्वात पहिले जाणून घ्या की PSA म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, PSA म्हणजे प्रेशर स्विंग ॲब्झॉर्प्शन, म्हणजे हे एक असे तंत्र आहे जे काही वायू प्रजातींना दाबाखाली असलेल्या वायूंच्या मिश्रणांपासून वेगळे करते। सांगायचा अर्थ असा की हे एक ऑक्सिजन निर्मिती संयंत्रणा आहे आणि शासनाने 1563 प्रेशर स्विंग ॲब्झॉर्प्शन म्हणजेच की PSA ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांना मंजुरी दिली असून त्यापैकी 1463 कार्यान्वित करण्यात आले आहेत आणि यामध्ये 1225 PSA प्लांट्सचा समावेश आहे जे PMCARES फंड अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापित आणि कार्यान्वित झाले आहेत। आणि या व्यतिरिक्त पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय इत्यादींच्या PSUs द्वारे आजपर्यंत 338 PSA प्लांट स्थापित केले आहेत। राज्यांना सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA प्लांट्स बसवण्यास आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये PSA प्लांट्स बसवण्यासही सांगण्यात आले आहे। तर अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर ए। बघूया पुढचा प्रश्न, Who among the following has developed world's first bulletproof helmet against AK-47 बुलेट? म्हणजेच की AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? पर्याय दिलेत: बिपिन रावत, वेद प्रकाश मलिक, अनुप मिश्रा आणि रंजन मथाई। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर जाणण्यासाठी सर्वात पहिले आपण या प्रश्नाचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन बघूया। म्हणजेच की स्नायपर गोळ्यांपासून संरक्षणासाठी बुलेट प्रूफ जॅकेट विकसित करणाऱ्या भारतीय लष्करांच्या मेजरने आता हेल्मेट विकसित केले आहे आणि ते जगातील पहिले असल्याचा दावा केला जात आहे।
ते 10 मीटर अंतरावरून AK-47 बुलेट राऊंड थांबवू शकते आणि हे हेल्मेट मेजर अनुप मिश्रा यांच्या अभेद्य प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आले आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट हे खालीलपैकी अनुप मिश्रा यांनी विकसित केले आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी. तर अशाच पद्धतीने अजून काही महत्त्वाचे MCQs डिस्कस करूया. तर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, माय पॅड माय राईट प्रोजेक्ट अँड इनिशिएटिव्ह ऑफ नाबार्ड हॅज बीन लॉन्च इन विच स्टेट. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे आणि पर्याय दिलेत गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा. कारण त्रिपुरामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 28 ऑगस्ट 21 रोजी माय पॅड माय राईट या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि तिच्या राज्य दौऱ्यांच्या दुसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी गोमती जिल्ह्यातील किल्ला गावात नाबार्ड आणि नॅब फाउंडेशनने याची सुरुवात केली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम त्रिपुरा राज्यात सुरू झाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज हॅज चेंज अ वर्ड इन इट्स नॅशनल अँथम टू ऑनर इंडिजिनियस पीपल. म्हणजेच की या प्रश्नाचा अर्थ असा होतो की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी म्हणजेच की मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. कारण की ऑस्ट्रेलियाने आपल्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलून एकतेचा भाव आणि देशाची स्थानिक लोकसंख्या प्रतिबिंबित केली आहे. ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर या राष्ट्रगीताची दुसरी ओळ फॉर वी आर यंग अँड फ्री वरून फॉर वी आर वन अँड फ्री अशी करण्यात आली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे आणि बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न विचारलाय, विच कंट्री हॅज बीन सर्टिफाईड ॲज मलेरिया फ्री बाय द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑन जून 13, 2021. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा होतो की 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चायना. आता का आहे बघा, या डासांपासून पसरणाऱ्या रोगाचे निर्मूलन करण्याच्या 70 वर्षाच्या प्रयत्नानंतर 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने चीनला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले. आणि ठळक मुद्दे असे आहे की 1940 मध्ये चीनमध्ये दरवर्षी मलेरियाची 30 दशलक्ष प्रकरणे नोंदविली गेली, परंतु सलग 4 वर्षे एकही स्वदेशी रुग्ण आढळला नाही. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी. अशाच पद्धतीने पुढचे MCQ सॉल्व्ह करूया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न विचारलाय, विच कंट्री हॅज लॉन्च द फर्स्ट आर्क्टिक मॉनिटरिंग सॅटेलाइट आर्क्टिका M. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा होतो की कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह म्हणजेच की आर्क्टिका M प्रक्षेपित केला आहे. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, रशिया, जपान, चायना आणि जर्मनी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रशिया. कारण की रशियन स्पेस एजन्सीने आपला उपग्रह म्हणजेच की आर्क्टिका M सोडला आहे. आर्क्टिक प्रदेशातील हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहाचा उद्देश आहे. कझाकस्तानमधील रशियन कॉस्मोड्रोममधून सोयूज रॉकेटने उड्डाण केले आणि आर्क्टिकच्या हवामानाचे निरीक्षण करण्यासाठी रशियाचा हा पहिला उपग्रह सोडण्यात आला. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज डिक्लेअर्ड अ फिश नेम्ड कॉपर महसीर ॲज द स्टेट फिश. म्हणजेच की कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले. आणि पर्याय दिलेत आसाम, सिक्कीम, ओडिशा, मणिपूर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिक्कीम. कारण की सिक्कीम सरकारने कॉपर महसीर ज्याला स्थानिक पातळीवर कॅटली नावाचा राज्य मासा म्हणून घोषित केले आहे असे मत्स्य विभागांच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने सांगितले की माशांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनांच्या उपाययोजनांवर भर देण्यासाठी राज्य सरकारने निओलिसोचिलस हेक्सागोनेलिपिस याला सामान्यतः कॉपर महसीर म्हणून ओळखले जाते आणि स्थानिक पातळीवर कॅटली असे नाव दिले आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी.
पुढचा प्रश्न विचारलाय, व्हॉट इज द नेम ऑफ ए ट्रायलॅटरल प्रोग्राम बाय द UK, द US अँड ऑस्ट्रेलिया टू टेक अप सिक्युरिटी चॅलेंजेस इन द इंडो पॅसिफिक. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे. आणि पर्याय दिलेत ऑकस, इंडपॅक, युसा आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑकस आणि याचा अर्थ ऑस्ट्रेलिया, UK आणि US आहे. हा इंडो पॅसिफिक मधील सुरक्षा आव्हाने स्वीकारण्यासाठी येत्या दशकांमध्ये प्राथमिक लाभार्थी ऑस्ट्रेलिया यांना आधुनिकीकरण करण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर दिलंय की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानांसारख्या भविष्यातील क्षमतांसह ऑस्ट्रेलियाला त्याच्या 2 भागीदारांद्वारे अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानामध्ये प्रवेश देण्याची योजना आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक हे ऑकस आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन इज, हु इज द ऑथर ऑफ द बुक टायटल्ड द बॅटल ऑफ रेझंगला. म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की द बॅटल ऑफ रेझंगला या पुस्तकांचे लेखक कोण आहे. पर्याय दिलेत संतोष यादव, कुलप्रीत यादव, नेहा सिंग आणि विजय दहिया. तर मित्रांनो, या प्रश्नाचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन आपण बघूया की सप्टेंबर 2021 मध्ये प्रकाशित केलेला हे पुस्तक आहे. लेखक कुलप्रीत यादव यांचे द बॅटल ऑफ रेझंगला हे एक नवीनतम पुस्तक आहे. जसे की शीर्षक सूचित करते की हे एक भारतीय सैन्याने लढलेल्या युद्धावरील पुस्तक आहे आणि 13 कुमायूनच्या चार्ली कंपनीच्या 120 शूर भारतीय सैनिकांनी 1962 मध्ये चीन विरुद्धच्या युद्धात 5000 चीनी सैन्यांचा कसा मुकाबला केला याचा खरा वृत्तांत या पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग कंट्री हॅज अपॉइंटेड अनिता आनंद ऑफ इंडियन ओरिजिन ॲज इट्स न्यू डिफेन्स मिनिस्टर. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पर्याय दिलेत इंग्लंड, कॅनडा, अमेरिका आणि फ्रान्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन असं आहे की भारतीय वंशाच्या कॅनेडियन राजकारणी म्हणजेच की अनिता आनंद यांची 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या लिबरल पक्षाने स्नॅप पोलमध्ये सत्ता परत केल्यानंतर आणि मोठ्या लष्करी सुधारणांच्या आवाहनादरम्यान 1 महिन्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर प्रश्न आपल्याला असा विचारला होता की भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची कॅनडा या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, एशियाज लॉंगेस्ट हाय स्पीड ट्रॅक फॉर ऑटोमोबाईल्स हॅज बीन डेव्हलप्ड ॲट विच सिटी. म्हणजेच की या प्रश्नाचा योग्य अर्थ असा आहे की ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक कोणत्या शहरात आहे. म्हणजेच या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, पुणे, इंदोर, मुंबई आणि चेन्नई. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की इंदोरमधील नॅट्रॅक्स या हाय स्पीड ट्रॅकचे 29 जून रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते अक्षरशः उद्घाटन करण्यात आले. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगांसाठी ही एक चांगली बातमी आहे, कारण भारताला त्याच्या सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक मिळाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक इंदोर येथे आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, विच स्टेट हॅज लॉन्च अ पोर्टल नेम्ड ILGMS. आणि या प्रश्नाचा अर्थ असा आहे की कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे. पर्याय दिलेत आसाम, ओडिसा, केरला, नागालँड. तर मित्रांनो, सर्वात पहिले जाणून घ्या की ILGMS म्हणजे नेमकं काय. याचा फुल फॉर्म असा आहे की इंटिग्रेटेड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. आणि जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या टप्प्यात एकात्मिक स्थानिक प्रशासन व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच की ILGMS सॉफ्टवेअरची जिल्हास्तरीय घोषणा करताना मंत्री बोलत होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती बाहेरील जगाला देणे शक्य झाले आणि या ॲपमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या पर्यटन स्थळांचे फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. आणि कोविडमुळे संकटात सापडलेल्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होईल
अशा या ILGMS चा उपयोग आहे। तर मित्रांनो, प्रश्न आपल्याला असा विचारला होता की कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे। तर मित्रांनो, केरळ सरकारने 3 सप्टेंबर 2021 रोजी एकात्मिक स्थानिक स्वराज्य व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच की ILGMS हे पोर्टल सुरू केले आहे आणि जनतेला पंचायत कार्यालयांची सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याचे याचे उद्दिष्ट आहे। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ। पर्याय नंबर सी या ठिकाणी बरोबर आहे। तर अशाच पद्धतीने अजून काही महत्त्वाचे MCQs बघूया, त्याचं संपूर्णपणे एक्सप्लेनेशन हे डिस्कस करूया। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारलाय, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डायरेक्टर ऑफ द झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया। म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय दिलेत अशोक सिंग, धृती बॅनर्जी, स्नेहा अग्रवाल आणि दृष्टी धमीजा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो की 105 वर्षाच्या इतिहासात झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया च्या संचालकपदी नियुक्त झालेल्या धृती बॅनर्जी या पहिल्या महिला आहेत। आज जगभरात आणि भारतात STEM म्हणजेच की STEM क्षेत्रात महिलांची संख्या जास्त असली तरी कदाचित महिलांना अशा पदांसाठी स्पर्धा करता येईल असे वाटण्याइतपत प्रोत्साहन मिळाले नव्हते, असे 51 वर्षीय तरुणी म्हणते। अशा पोस्टसाठी स्पर्धा करण्यासाठी मानस प्रशिक्षण आवश्यक आहे, ज्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे। येथे बॅनर्जी तिच्या विशेष लक्ष केंद्रित क्षेत्र दिप्टेरा किंवा खऱ्या माशांबद्दल बोलतात। ते माती समृद्ध करून आणि कीटक नियंत्रित करून शेतकऱ्यांना मदत करतात। ते हवामान बदलाचे संकेत म्हणून काम करतात आणि ते फॉरेन्सिक तपासणीमध्ये अजाणतेपणे मदत देखील करू शकतात। तर अशा पद्धतीने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, इमा मॅकियन इज द फर्स्ट फिमेल स्विमर टू विन 7 मेडल्स ॲट सिंगल ऑलिम्पिक गेम्स। शी इज अ सिटीजन ऑफ द फॉलोइंग कंट्रीज। म्हणजेच की इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? पर्याय दिलेत USA, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंड। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, कारण की 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये विजयासह स्प्रिंट दुहेरी पूर्ण करून आणि त्यानंतर महिलांच्या 4x100 मेडले रिलेमध्ये आणखी एक सुवर्ण जिंकून 2021 च्या एकाच ऑलिम्पिक गेम्समध्ये 7 पदके जिंकणारी ऑस्ट्रेलियाची इमा मॅकियन ही पहिली महिला जलतरणपटू ठरली। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स द वर्डिंग टू अपहोल्ड द प्रोटेक्ट द सोव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया। म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? पर्याय दिलेत संविधानाच्या उद्देशपत्रिकेत, राज्य धोरण विषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये, मूलभूत अधिकारांच्या वर्णनात आणि मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात। म्हणजेच की प्रिॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात केलेला आहे। म्हणजेच की फंडामेंटल ड्युटीज या सेक्शनमध्ये केलेला आहे। संविधानांचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे, आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे हे सर्व फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच की मूलभूत कर्तव्याच्या वर्णनात केलेले आहे। मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे भारतीय राज्यघटनेचे विभाग आहेत, जे राज्याच्या नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये आणि नागरिकांच्या राज्यासाठीचे अधिकार विहित करतात। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया इज अंडर फंडामेंटल ड्युटीज। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर डी। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज रिकमेंडेड द डायरेक्ट इलेक्शन ऑफ सरपंच ऑफ ग्रामपंचायत इन महाराष्ट्र? बाबूराव काळे कमिटी, PB पाटील कमिटी, भोंगीरवार कमिटी, वसंतराव नाईक कमिटी।
म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? आणि या प्रश्नासाठी 4 कमिटी दिलेल्या आहेत. बाबूराव काळे समिती, पी.बी. पाटील समिती, बोंगीरवाड समिती आणि वसंतराव नाईक समिती. पर्याय दिलेत फक्त ए, फक्त बी, बी आणि सी आणि सी आणि डी. तर अशा पद्धतीने हा पूर्णपणे प्रश्न आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पी.बी. पाटील कमिटी. पंचायत राज व्यवस्थेच्या मूल्यमापनांसाठी पी.बी. पाटील समितीची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. समितीने लोकांचा समावेश करण्यावर भर दिला आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि अधिकाधिक सहभाग सक्षम करण्यासाठी 184 शिफारशी दिल्या आणि म्हणूनच पी.बी. पाटील समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, ओनली बी. पुढचा प्रश्न विचारलाय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग अन ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. 4 वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ही मस्ट बी अ पर्सन हु इज क्वालिफाइड टू बी अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ ए हाय कोर्ट. He enjoys all the privileges and immunities that are available to a judge of a high court. He receives remuneration that is available to a judge of a high court. He holds office for a period of 5 years or up to the age of 62 years. Which of the statements given above is correct? म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय आणि 4 वाक्य दिले आणि या 4 वाक्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे की कोणतं वाक्य हे बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, प्रश्न तुम्हाला पूर्णपणे असा विचारलाय की राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि विधाने दिलीत. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. त्याचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असते. आणि अशा पद्धतीने ही 4 वाक्य दिल्यानंतर खाली विचारलंय की कोणते विधान हे बरोबर आहे. तर मित्रांनो, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी जर ही 4 विधाने विचारात घेतली तर या 4 विधानापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. म्हणजेच की फक्त पहिलं विधान जे दिलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक असते. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न विचारलाय, अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स अ हाय कोर्ट कॅन इश्यू रिट्स. या प्रश्नाचा अर्थ असा होतो की उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात आणि या प्रश्नासाठी 4 कलम दिलेले आहेत. कलम 220, कलम 221, कलम 213 आणि कलम 226. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा, कलम 226 भारतातील सर्व उच्च न्यायालयांना रीट जारी करण्याचा अधिकार देते. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 अंतर्गत अंतर्भूत केलेले अनुच्छेद 226 उच्च न्यायालयांना रीट जारी करण्याचा अधिकार प्रदान करते, ज्यामध्ये बंदी, आदेश, निषेध, को वॉरंटो, प्रमाणपत्र किंवा त्यापैकी कोणत्याही स्वरूपात रीट समाविष्ट आहेत आणि कोणत्याही व्यक्तीला किंवा सरकारसह प्राधिकरण देखील आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे की उच्च न्यायालये कलम 226 या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 4. अशाच पद्धतीने पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न काय विचारलाय बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स डील्स विथ द ग्रांट्स इन एड बाय द युनियन गव्हर्नमेंट टू द स्टेट्स. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा होतो की खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे. आणि 4 कलम या ठिकाणी दिलेले आहेत. कलम 270, कलम 280, कलम 275 आणि कलम 265. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं आहे जाणून घ्या. बघा, या ठिकाणी जी कलम 265 दिलेली आहे तर ती कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा गोळा केला जाणार नाही यासाठी वापरली जाते. त्यानंतर जी कलम 270 आहे तर तिचा अर्थ असा आहे की केंद्राद्वारे आकारले जाणारे आणि गोळा केलेले आणि केंद्र किंवा राज्यामध्ये वितरित केलेले कर हा या आर्टिकल 270 चा अर्थ आहे. त्यानंतर जी कलम 280 आहे तर ती कलम वित्तीय आयोगासाठी वापरली जाते. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी जी कलम 275 आहे तर ती केंद्रांकडून राज्यांना अनुदान देण्यासाठी वापरली जाते.
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे होईल की खालीलपैकी कलम 275 ही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी। आहे ना सोपं? अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा, विच स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग ग्रामसभा, म्हणजेच की ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आणि यासाठी तुम्हाला 4 विधान दिलेले आहे। पहिला विधान आहे पंचायत स्तरांच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात। दुसरं वाक्य दिलंय पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते। तिसरं विधान आहे ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते आणि चौथं वाक्य आहे त्यांची ग्राम पातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळांसारखे असतात। तर मित्रांनो, या 4ही विधानांपैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा, की ग्रामसभा ही पंचायत राज आणि गावाच्या विकासाचा आधार आहे। लोक ग्रामसभेच्या मंचांचा वापर स्थानिक प्रशासन आणि विकासावर चर्चा करण्यासाठी आणि गावांसाठी गरजेवर आधारित योजना तयार करण्यासाठी करतात। तर ग्रामसभेच्या व्यापक आदेश, देखरेख आणि देखरेखीखाली पंचायत विकास कार्यक्रम राबविते। पंचायतीचे सर्व निर्णय ग्रामसभेद्वारे घेतले जातात आणि कोणताही निर्णय ग्रामसभेच्या संमतीशिवाय अधिकृत व वैध नसतो। म्हणजेच या 4ही विधानांपैकी या ठिकाणी जो तिसरा विधान आहे की ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते हे चुकीचे आहे, म्हणजेच की हे योग्य नाही। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 3। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा, प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द ग्लासगो कॉन्फरन्स इज नॉट ट्रू, म्हणजेच की जे ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 4 विधान दिलेले आहेत। पहिला विधान दिलाय ग्लासगो परिषद हवामान बदलांसंदर्भात आयोजित केलेली होती। दुसरं विधान दिलाय सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते। तिसरं विधान दिलंय भारत सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल आणि चौथं विधान दिलंय भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणण्यासाठी सर्वात पहिले आपण याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन बघूया। तर मित्रांनो, 2021 युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, ज्याला सामान्यतः COP26 म्हणून संबोधले जाते, म्हणजेच की 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ग्लासगो, स्कॉटलँड, युनायटेड किंगडम येथील SEC सेंटर येथे आयोजित 26वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद होती आणि परिषदेचे अध्यक्ष UKचे कॅबिनेट मंत्री आलोक शर्मा होते। अशाच पद्धतीने या कॉन्फरन्सशी रिलेटेड या ठिकाणी जो चौथं वाक्य आहे की इंडिया विल रेड्यूस कार्बन इमिशन अप टू 0 टिल 2013, म्हणजेच की भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू। तर या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की दिलेल्या 4 विधानांपैकी कोणतं विधान हे सत्य नाही आणि विधान दिलेत। पहिलं विधान आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे। दुसरं विधान दिलंय 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला। तिसरं विधान दिलंय 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली आणि चौथं विधान दिलंय भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट राज्यघटनेतून घेतले आहेत। तर मित्रांनो, या 4ही विधानांपैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे बघा, की संसदीय शासन प्रणालीसह सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारलेल्या आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या भारतीय राज्यघटनेनुसार प्रजासत्ताक शासित केलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी जे पहिलं वाक्य दिलेलं आहे द डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर ते आहे 26 जानेवारी 1950, परंतु या ठिकाणी दिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949। म्हणजेच या ठिकाणी आपलं जे पहिलं विधान आहे, पहिलं स्टेटमेंट आहे, तर ते चुकीचं आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 1। अशाच पद्धतीने अजून काही MCQs डिस्कस करूया। पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजेच की खालील विधाने लक्षात घ्या आणि 4 विधाने तुम्हाला दिलेली आहेत। पहिलं विधान दिलाय अंडर आर्टिकल 3 पार्लियामेंट कॅन क्रिएट अ न्यू स्टेट आउट ऑफ ए स्टेट बाय सेपरेटिंग टेरिटरी,
म्हणजेच की कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. दुसरं वाक्य दिलंय पार्लियामेंट कॅन अल्टर बाउंड्रीज अँड नेम्स ऑफ स्टेट्स, म्हणजेच की संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. त्यानंतर दिलंय की द बिल सिकिंग क्रिएशन ऑफ न्यू स्टेट रिक्वायर्स प्रायर रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट, म्हणजेच की नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि चौथं विधान दिलंय इट इज ऑब्लिगेटरी टू ॲक्सेप्ट द ॲडवाइस ऑर ओपिनियन ऑफ द स्टेट्स असेंब्ली कन्सर्न ऑन सच बिल. आणि याचा अर्थ असा आहे की असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्यांच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. आणि खरा प्रश्न आता आपल्याला खाली विचारलाय की विच ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट, म्हणजेच की या 4 विधानांपैकी असं कोणतं वाक्य आहे जे बिनचूक आहे, म्हणजेच की बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा या 4ही विधानांपैकी या ठिकाणी योग्य विधान आहे ABC, म्हणजेच की जे वरचे 3 दिलेले आहेत तर ते पूर्णपणे बरोबर आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय हु फ्रॉम द फॉलोइंग पर्सन्स डिड नॉट जॉइन द इंडियन नॅशनल काँग्रेस बट गेव फायनान्शियल अँड अदर हेल्प टू द फ्रीडम मूवमेंट. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती. आणि खाली तुम्हाला नावं दिलेली आहेत जमनालाल बजाज, वाडीलाल लल्लूभाई मेहता, ग दा बिर्ला, लाला शंकरलाल आणि वालचंद हिराचंद. या प्रश्नाचं उत्तर जाणण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच की काँग्रेस पार्टी या नावाने 1885 मध्ये भारताचा व्यापकपणे आधारित राजकीय पक्ष स्थापन झाला. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरुवातीला भारतात ब्रिटिश राजवटीत मध्यम सुधारणांवर भर दिला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत 28 ते 31 डिसेंबर 1885 या कालावधीत निवृत्त नागरी सेवा अधिकारी ह्यूम यांच्या पुढाकाराने झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये बाळ गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, गोपाळ कृष्ण गोखले आणि मोहम्मद अली जिना यांचाही समावेश होता. तर 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काँग्रेसचे जन आंदोलनात रूपांतर केले आणि परिणामी स्वदेशी चळवळ झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे इंडियन नॅशनल असोसिएशनचे संस्थापक होते पण ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक अधिवेशनात सामील झाले नाहीत. आणि म्हणूनच ग दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे दोघे देखील राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 सी आणि ई. तर पुढचा प्रश्न विचारलाय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजेच की खालील विधाने विचारात घ्या आणि विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान दिलंय मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. आणि दुसरं वाक्य दिलंय मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. तर मित्रांनो हा जो प्रश्न विचारलाय अतिशय सोपा आहे, फक्त व्यवस्थितपणे लक्ष द्या की संविधानाच्या अनुच्छेद 75 मध्ये मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावी. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या संख्याबळांशी संबंधित आहे. लेखात म्हटले आहे की राज्यातील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या राज्यातील विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावी. आणि त्यात पुढे अशी तरतूद आहे की राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी नसावी. 19व्या घटना दुरुस्तीनुसार अधिनियम 2003 द्वारे सदस्यांच्या 15% संख्यांची तरतूद जोडण्यात आली आहे. प्रश्नामध्ये तुम्हाला दिलंय की मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त 15%पेक्षा जास्त असता कामा नये, परंतु खरं असं आहे की मुख्यमंत्र्यांसह राज्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 15%पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजेच या ठिकाणी जे स्टेटमेंट ए आहे आणि जे स्टेटमेंट बी आहे तर ते दोन्ही देखील चुकीचे आहे. म्हणजे बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स, म्हणजे दोन्हीही विधाने चुकीची. तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय भगवंतराव द किंग ऑफ डॅश डॅश वॉज हँग ऑन 20 मे 1857 बिकॉज द ब्रिटिश सस्पेक्टेड दॅट ही हॅड हेल्प द म्युटिनियर्स. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा होतो की डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले. तर मित्रांनो या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत नांदूर, शिंगोटे, पेठ, हर्सुल आणि दिंडोरी.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की डिसेंबर 1857 रोजी कोळ्यांनी जोरदार हल्ला करून पेठ, नाशिक येथील सर्व मामलतदार कार्यालयातील नोंदी नष्ट केल्या. भिल्ल नेत्यांसह कोळींनी त्या शहरातील सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घातला. पेठेचे राजे भगवंतराव यांनी नानासाहेब व दिवाण यांच्यासोबत पेठेतील उद्यांची योजना आखली. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पेठचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न विचारलाय 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो. पर्याय दिले स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, शोक दिवस आणि कामगार दिवस. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. कारण की बंगालची फाळणी हा बंगालचा पूर्व भाग उर्वरित बंगालपासून वेगळा करण्याचा निर्णय होता. याची घोषणा 19 जुलै 1905 रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी फाळणी औपचारिकपणे अंमलात आली आणि संपूर्ण बंगालमध्ये हा शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डे ऑफ मॉर्निंग म्हणजेच शोक दिवस. पुढचा प्रश्न विचारलाय हु स्टार्टेड एअर ट्रान्सपोर्ट इन इंडिया इन 1911 A.D. आणि या प्रश्नाचा अर्थ असा होतो की इसवी सन 1911 मध्ये भारतात परिवहनाची सुरुवात कोणी केली. पर्याय दिलेत जॉर्ज लाईट, एच जोन्स, लॉर्ड स्टुअर्ट आणि लॉर्ड डर्बी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जॉर्ज लाईट. कारण की भारतातील पहिले व्यावसायिक विमान उड्डाण 18 फेब्रुवारी 1911 रोजी झाले. अलाहाबाद मधील युनायटेड प्रोव्हिन्स औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनापासून यमुना नदीच्या पलीकडे नैनीपर्यंत सुमारे 15 मिनिटांचे हे संक्षिप्त प्रात्यक्षिक उड्डाण होते. विमानाने उड्डाण केलेले पहिले अधिकृत एअरमेल भारतात 1911 मध्ये झाले आणि पहिले एअरमेल फ्लाइट फ्रेंच वैमानिक हेनरी पेक्वेट यांनी चालवले होते, ज्याने अलाहाबाद ते नैनीपर्यंत 5 मैल अंतरावर 6500 पत्रे उडवली होती. आणि इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात जॉर्ज लाईट यांनी केली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग वॉज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रार्थना सभा. आणि या प्रश्नाचा अर्थ असा आहे की खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते. पर्याय दिलेत द मॉरल प्रोग्रेस ऑफ सोसायटी म्हणजेच की समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे, अपोज द कास्ट सिस्टीम म्हणजेच की जाती व्यवस्थेवर प्रहार, मोटिवेट नॅशनल अवेअरनेस राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा आणि प्युरिफिकेशन मुवमेंट म्हणजेच की शुद्धीकरण चळवळ. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की प्रार्थना समाज हा 1860 मध्ये मुंबईत स्थापन झालेला हिंदू सुधारक समाज होता. समाजाचे मुख्य उद्दिष्ट आस्तिक उपासना आणि सामाजिक सुधारणांचा प्रचार आहे आणि त्यांची सुरुवातीची उद्दिष्टे जाती व्यवस्थेला विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन आणि बालविवाह निर्मूलन हे होते. मुंबईतील प्रार्थना समाजाची तात्काळ पूर्ववर्ती परमहंस सभा होती. 1849 मध्ये स्थापन झालेली गुप्त संस्था आत्माराम पांडुरंग हे एक भारतीय चिकित्सक आणि समाजसुधारक होते, ज्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या 2 भारतीय सहसंस्थापकांपैकी एक होते. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हाच या प्रार्थना सभेचा मेन उद्दिष्ट होतं. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. तर मित्रांनो अशाच पद्धतीने आजचा आपला लेक्चर इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.